कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा, राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर मवियाला पराभव दिसू लागल्यानं मोर्चे सुरू। 1 तारखेच्या मोर्चावरूनही टीका। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई, मतदार यादीतील 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य, थेट अमित शहा यांना आव्हान। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला। निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींनी केले होते गंभीर आरोप, तो मोदी जे सांगत होते तेच मीही सांगतोय, राज ठाकरेंचा हल्लाबोल। गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हालाही वरवंट्याखाली घेतलं जाईल। भाजपवर टीका करताना राज ठाकरेंचा मराठी जनतेला सूचक इशारा। येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकवायचा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। ठाणे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार, गुजराती आणि भैया महापौर होऊ देणार नाही। मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया, तर महापौर जनता ठरवेल, मराठीचा तुम्ही ठेका घेतलाय का, प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर। ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आलेत, राणा दाम्पत्याची टीका, मनापासून एकत्र या, फक्त निवडणुकीसाठी एकत्र येऊ नका, रवी राणा यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। तर तुम्ही मत द्या अथवा देऊ नका, मॅच फिक्सिंग आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा, राज ठाकरेंच्या आरोपांवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मतदार यादीत घोळ झाल्याचा राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरे जे बोलले ते योग्य बोलले, आमचं म्हणणं बॅलेटवर निवडणुका घ्या, रासपचे नेते महादेव जानकर यांचं वक्तव्य। 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या, मंत्री शंभूराज देसाईंचा राज ठाकरेंना सल्ला। राऊतांनी भांडूपच्या बॉर्डातून लढून जिंकून दाखवावं, देसाईंचं राऊतांना आव्हान। पहिल्यांदा मतदार यादी बघितल्या त्यांना घोळ कसा समजला, सर्वपक्षीय विरोधकांच्या शिष्टमंडळावर जयकुमार गोरेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही उपयोग नाही, ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात, कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणणं कितपत योग्य, सुधीर मुनगंटीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा। मतदार यादी संदर्भातील विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले, मतदारांची नावं, वय, पत्ता यावरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 40 गावात प्रारूप मतदार याद्यांमध्ये दुबार नावं आढळली, ठाकरेंचे माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा आरोप, प्रभागात 317 नावं दुबार आल्याचाही दावा। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील, माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन भाजप माझ्या अंत्ययात्रेची तयारी करत आहे। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा, तर विरोधात लढलेल्यांना भाजप पक्षात घेत आहे, त्यामुळे किशोर पाटील यांचं बोलणं योग्य, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं रवी राणांनी व्यक्त केली खंत, मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवून ठेवलं, पण आता काय करणार, दिवाळी आणि दसऱ्याला शिवलेलं जॅकेट वापरतो, रवी राणा यांची मिश्किल प्रतिक्रिया। 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली, 2दा मरता मरता वाचलो, ज्या घटनेशी संबंध नव्हता त्यावरून मीडिया ट्रायल झाली, आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही, घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणं कठीण, मुंडेंचं वक्तव्य। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन, निवडणुकीच्या अनुषंगानं मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। घाबरटपणा कराल तर आत्ताच घरी बसा, फलटणमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजेंचं वक्तव्य। मोदी म्हणतात गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं, प्रत्येक घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप, तर ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण खपवून घेणार नाही, तुम्ही हिंदू धर्मात या किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा, खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक। शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतितपावन संघटना आक्रमक, संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडलं, पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णींचंही शिववंदन।
नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक. शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला. निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची. शनिवारवाड्यात नमाज पठण करणं अत्यंत अयोग्य बाब. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. कुणी कुठे जाऊन अनागोंदी करत असेल तर त्याचा राग येणं स्वाभाविक. नेत्यांनी स्वतः भूमिका घेणं सरकारवर अविश्वास दाखवण्यासारखं. गोऱ्हे यांचं वक्तव्य. मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. 2024 मध्ये दोन्ही एलएलपी कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री. जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांचं उत्तर. शेट्टी मोठे शेतकरी नेते, माहिती न घेता बेछूट आरोप. मोहोळ यांचं वक्तव्य. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी. धंगेकरांची मागणी. धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख. राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले. धंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती. मुरलीधर मोहोळ यांची टीका. महायुतीत असल्यानं रवींद्र धंगेकर यांनी बोलताना भान राखावं. प्रवीण दरेकर यांचा धंगेकरांना सल्ला. जिथे भाजप पदाधिकारी तिथे दलित शोषितांवर अन्याय वाढतो. पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांची टीका. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. राजू शेट्टींची माहिती. ते या निर्णयात सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा. सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणी याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी घेतली फडणवीसांची भेट. तुम्हाला न्याय मिळेल. फडणवीसांनी शब्द दिला. योगेश पांडे यांची माहिती. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाही. आम्ही जातीजातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. ओबीसी समाजावर कधीच अन्याय केला नाही. नागपुरातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 2 सप्टेंबरला काढलेला जीआर केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न. बावनकुळेंची भुजबळांवर टीका. ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार. संजय राऊतांची टीका. तर राजीनामा देऊन सत्तेतून एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कुणाला सोडणार नाही. राऊतांचं शिंदेंना आव्हान. निवडणुकीत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे. एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. महापालिका निवडणुकीआधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अहिल्यानगर आणि मुंबईतील कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल. धुळ्याच्या साक्री तालुक्यात काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील. विरोधकांना सोबत घेऊन भाजप माझ्या अंत्यविधीची तयारी करत आहे. शिवसेना आणि मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा. आपल्याला महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ. मंत्री उदय सामंत यांचा मित्रपक्षांना इशारा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यात 27% आरक्षणात होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून 192 कोटी रुपये जमा. सोलापूरच्या केवड गावात लाडक्या बहिणीनं आपल्या पडक्या घरात मंत्री जयकुमार गोरे यांचं केलं स्वागत. पडलेलं घर बांधून देण्याचं पालकमंत्री गोरे यांचं आश्वासन. अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नाट्यमंदिर गृहाचं उद्घाटन. यावेळी अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती. आमदार रोहित पवार संत तुकाराम महाराजांच्या देहूत 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार. तुकोबारायांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा दाखला देत लाक्षणिक उपोषण करणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेससह राज्य सरकार विरोधात आज पिठलं भाकरी आंदोलन. सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी केल्याचा आरोप. राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार. प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. संध्याकाळी 5 वाजता पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित. अध्यक्षपदासाठी होणार लढत. लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. जरांगे हा फक्त मुखवटा. काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत. ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील. हाकेंचा पत्रात उल्लेख.
पंतप्रधान मोदी म्हणतात, गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं. प्रत्येकाच्या घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बीडच्या वडवणीत काही लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप. वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्याचं पायतोडा. लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. अजित पवारांकडून कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन. आमदार सुहास कांदे यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी जबाबदारी. कांदे यांची नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटन प्रमुखपदी नियुक्ती. जागा खरेदीतून 3000 कोटी मिळणार हे गोखले बिल्डरनी सांगितलं. पैसा मिळणार असतानाही तुम्ही बाहेर का पडलात? राजू शेट्टींचा सवाल. तुमचा हिस्सा मिळाला नसेल तर त्याची मागणी करावी लागेल. राजू शेट्टींचा मोहोळ यांना टोला. छत्रपती संभाजीनगरच्या नागदमधील शुभम राजपूतच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. गावकऱ्यांकडून मूक मोर्चा काढत निषेध. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे दाखल. 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात. पुण्याच्या बोल्हाईमध्ये जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी. महिला शेतकऱ्याला दांडक्यानं मारहाण. घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल. हिंजवडीमध्ये तडीपार असलेल्या 4 ते 5 जणांकडून तरुणावर हल्ला. हॉटेलच्या भाड्यावरून वाद झाल्यानं हल्ला झाल्याची माहिती. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. सिंधुदुर्ग एसटी विभागाला नवीन लालपरी बसेस प्राप्त. सिंधुदुर्गसाठी 55 बसेस यापूर्वी प्राप्त. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी नवीन एसटी वापरली जाणार. बदलापूर शहरात 17,000 बाहेरचे मतदार. हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा इशारा. ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणातील सर्व आरोप दिलीप खेडकर यांनी फेटाळले. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा खेडकर यांचा आरोप. अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांसह डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल. अशोक खोकराळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल. कोरोना काळात जास्त बिल आकारणं, अवयव तस्करी, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणं असे डॉक्टरांवर आरोप. दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर. राज्यातून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त. खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि भगरमध्ये आढळली भेसळ. शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार. भाईंदर पश्चिममधील जंजिरे धारावी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा. किल्ल्यावर गडप्रेमी तरुणांनी दीपोत्सव केला साजरा. धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात दीपोत्सव साजरा. मंदिराच्या परिसरात भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. तब्बल 3000 दिव्यांमुळे परिसर प्रकाशमान. पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. कर्मचाऱ्यांना 32,000 रुपये भरघोस सानुग्रह अनुदान. मुंबईत सरकारी कोट्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या आयपीएस रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही. पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयानं वैद्यकीय जामीन देण्यास दिला नकार. बीडमधील नागरिकांना दिवाळीत पुरवठा विभागानं दिला सडलेला तांदूळ. तांदळात किडे, चुरा, काळी बुरशी. धक्कादायक व्हिडिओ समोर. जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर खंडोबा देवाचा छबिना पुजारी सेवेकरी वर्गाकडून काढण्यात आला. मंदिरात नित्य वारकरी, मानकरी, पुजारी सेवेकरांकडून फुलांची सजावट. सोलापूरच्या करमाळ्यातील 8 वर्षाच्या मुलाचं कानाचं ऑपरेशन यशस्वी. एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून ऑपरेशन. चिमुकल्याच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचेही आभार व्यक्त. धुळे आणि साक्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान. शासनाकडून 16,357 शेतकऱ्यांना 10,22,97,000 अनुदान प्राप्त. धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये 92% जलसाठा. 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 94% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 88% जलसाठा. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात मुंबई सायबर कक्षाची मोठी कारवाई. बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक. पुण्यातील मॉडर्न कॉलेजची राज्यपाल कार्यालय. पुणे विद्यापीठाकडे. पुण्यातील विद्यार्थी संघटनांकडून तक्रार. मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गमवावी लागल्याचा तरुणाचा आरोप. प्रकरणात कॉलेज प्रशासनाची चूक असल्याचा आरोप. पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही. राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार. आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार. मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पदं मंजूर. विधी आणि न्याय विभागानं घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमधील ताण कमी होणार.
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।